हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार आणि मी पहाटे 4:45लाच उठले होते. माझी आंघोळ वगैरे झाली, घराच्या आजूबाजूची सर्व काही झाडझटक झाली. तुळशीला सकाळी सकाळी मस्त बाहेर दिवा वगैरे लावला आणि अंधारामध्ये तुळशीला दिवा लावला ना का खूप छान आणि प्रसन्न वाटतं. सकाळी लवकर उठलं का कामं पण लवकर आवरतात. काल जास्वंदीच्या कळ्या तोडून आणल्या होत्या आणि अशा पाण्यामध्ये ठेवल्या होत्या. तर बघा कशा त्या कळ्या मस्त अशा उमलल्यात, छान असे जास्वंदीचे फुलं तयार झालेत. तर आता ना मी देवांची आंघोळ घालून घेते, देवपूजा करून घेते. तुळशीची पूजा करून झाली. सर्व देव देवाऱ्यामधून बाहेर काढून घेतले. देवारा स्वच्छ पुसला, नवीन रुमाल देवाऱ्यामध्ये अंथरला आणि आता देवांची आंघोळ घालून घेते. तर मस्तपैकी देवांची देवपूजा, देवांची आंघोळ वगैरे घातल्यानंतर सकाळी सकाळी देवांची देवपूजा वगैरे झाली ना का घरातलं वातावरण पण एकदम फ्रेश आणि मस्त असतं. पॉझिटिव्ह वातावरण घरातलं असतं. तर त्यामुळेच आहे ना मी लवकर उठते देवपूजा करण्यासाठीच. त्याच्यामुळं मला आहे ना लवकरच उठायला लागतं आणि दिवसभर कसं ऑफिसमध्ये असते आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली का मग घरातलं वातावरण पण एकदम छान असते. तर बघा देवांना मस्त असे फुलं वगैरे वाहिले, जास्वंदीचे, त्याच्यानंतर झेंडूचे फुलं, टगरीचे फुलं. तर बघा देवारा पण खूप छान मस्त दिसू राहिला. आणि लवकर उठलं ना का घरातले कामं पण लवकर आवरतात. सकाळच्या वेळेस आहे ना कसं वातावरण पण एकदम फ्रेश आणि मस्त असतो. आपल्याला पण कंटाळा नसतो, आळस नसतो. आपण आंघोळ वगैरे केलेली असते, घरातलं वातावरण पण छान असते ना, त्याच्यामुळं एकदम छान वाटते सकाळी कामं आवरायला. दिवसभर जे कामं आपल्याकडून होती नाही किंवा दिवसभर लागतात त्या कामांना, ते कामं सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना 2 ते 3 तासामध्ये सर्व काही कामं आवरतात आणि त्याच्यामुळे ना दिवसभर आपल्याला दुसरे कामं करायला वेळ पण मिळतो. तर बघा अशी केली मी आजची देवपूजा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इथे उंबरट्याला हळदीचं लेपन करून झालं. उंबरट्यावरती रांगोळी काढली, छान अशी साच्याची रेणुका माता प्रसन्न रांगोळी काढली. खाली रांगोळी, बाहेर दारासमोर पण रांगोळी काढली. इथं पण गायत्री पद्म रांगोळी काढली आणि आज कलर भरले त्या रांगोळीमध्ये. तर बघा मस्त सकाळी सकाळी उंबरठ्याची पूजा झाली. धूप दीप चालू केलाय घरामध्ये. मोठ्या पंथीची मी धूपदाणी बनवले ना, तर खूप मस्त, म्हणजे ना माझ्याकडे आहे पितळाची पण ही खूपच छान वाटते. घराच्या आजूबाजूची झाडझडट सकाळीच झाली आणि काल आहे ना सोप्यावरचे कवर धुतले होते तर ते वाळत घालून दिलेत. आता सध्या गिरणी लावली, गव्हाचं दळण. 10 वाजता लाईट जाणार आहे. पीठ संपलंय तर मग म्हटलं चला थोडंसं गव्हाचं दळण तरी करून बघा. आणि मस्त ऊन वगैरे पडले आज बाहेर. सकाळी आला होता रिमझिम जरा पाऊस, पण आता छान असं ऊन पडलंय बघा. छान वाटतंय, एकदम फ्रेश मस्त वातावरण. चला आता 8 वाजत आले. किचनमध्ये जाते, स्वयंपाकाला सुरुवात करते. भांडे लावायचे, घरातली पण झाडझटक झाली आहे. आता भांडे लावते, पण सगळ्यात आधी थोडासा चहा घेते आणि त्याच्यानंतर भांडे लावते. 4:45लाच उठेले, त्याच्यामुळं मग थोडीशी चहाची तलप आली आहे. चहा घेते. आज आमच्या दोघी मायलेकींच्या साड्या सेम सेम, म्हणजे मम्मीनंच मला गेलेली ना. मी आता भांडे लावते ते. लागली पोळ्या करायला. आल्यापासून पोळ्या 3 दिवस माझी आई आधी होती मामांच्या इकडे, मामांना ओवाळायला भाऊबीजला. तर 3 दिवस माझ्या आईनं पोळ्या तिनेच करून दिल्या. भांडे पण घासायची. तिला मी म्हणायचे भांडे वगैरे राहू दे, वाटलं असतं पोळ्या दे करून, पण ती भांडे घासायची, पोळ्या करायची, थोडंफार माझं काम पण आवरून द्यायची. तर आता आईला जाऊन 3-4 दिवस पण झाले. हा व्हिडिओ शनिवारचा आहे. तर शनिवारीच आई सकाळी इथं आली मामांच्या इकडनं, मला पोळ्या वगैरे करून दिल्या आणि मामांच्या घरी गेली आणि मग प्रसादने नेऊन आईला आणि ज्योतीला. हाताने कपडे धुतले आणि मशीनला पिळायला लावले, कारण असेच कपडे वाळत घातले ना का वाळतीच नाही, कारण एवढा पाऊस चालू आहे ना. मग हाताने धुते पण मशीनला पिळायला लावते. आईने पोळ्या बनवल्या. आता मी मटकीची उसळ बनवते. तर तेल तापलं होतं, कांदा छानपैकी तेलामध्ये परतून घेतला, जिऱ्याची फोडणी दिली, लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, धने पावडर टाकून व्यवस्थित फोडणी देऊन घेतली. 2-3 पाण्याने मटकी छानपैकी धुवून घेतली आणि गरम पाण्याने पण मी एकदा धुते, म्हणजे वास वगैरे मटकीचा येत नाही. चवीनुसार मीठ टाकते आणि व्यवस्थितपैकी मटकी मिक्स करून आणि गरम पाणी टाकणारे. मी कोणत्याही भाजीमध्ये गरमच पाणी वापरते, थंड पाणी वापरत नाही. गरम पाण्याने ना भाज्यांना छान चव येते. तर केटलला पाणी गरम करून आणि आता भाजीमध्ये टाकलं आहे, मटकीमध्ये, सॉरी भाजीच येते तोंडात.
तर झाकण ठेवून आणि छानपैकी शिजून देते कमी गॅसवरती. तर इथं माझं सर्व काही कामं आवरले. कमीत कमी माझ्या मते 10:15 10:30 वाजले असतील सकाळचे. आणि किचनवरचे भांडे वगैरे पण एकदम स्वच्छ क्लीन करून झाले. किचन पण पूर्ण धुवून मी दोन्ही टाईम किचन धुते. मला आहे ना पुसेल किचन आवडत नाही. पुसलं ना कसंही तुम्ही पुसा पण त्याच्यावर तेलकट वगैरे डाग वगैरे असतात. आणि तुम्ही नुसताच पुसलेला किचन बघा त्याच्यावर असं बोट ओढा का लगेच अशी त्याला रेष पडते. त्याच्यामुळे ना मग मी किचन नेहमी धुतेच. तर आता किचन स्वच्छ धुतला, पुसून घेतला. किचन पुसल्यानंतर आहे ना पाण्याचे डाग वगैरे किचनवर राहती नाही. तर आता किचन पुसून झाला आणि बाहेर मशीनला कपडे जे लावेल होते ना तर ते वाळत घालून देते. सर्व काही बेडशीट त्याच्यानंतर सोफ्याचे कवर वगैरे आज धुवून काढले. हे नवीन बेडशीट आहे आणि लक्ष्मीपूजनला टाकले होते बेडवरती. तर मग म्हटलं चला आज धुवून टाकू. आणि बेडशीट आहे ना मी मशीनलाच धुतले, कारण मशीनला आहे ना बेडशीट खूप छान निघतात. आणि वापरायचे कपडे ना ते मी हातानं धुते. तर सकाळी मस्त माझी देवपूजा वगैरे झाली आहे आणि आता दुसरे बेडवर पण बेडशीट अंथरून देते. सर्व आज बेडचे बेडशीट बदलले, त्याच्यानंतर सोफ्याचे कवर बदलले. पुन्हा आता 2-4 दिवस बघायची गरज नाही. तर वातावरण तर अजून तर छान आहे सकाळचं. मग बघूया आता दिवसभर पाऊस वगैरे पडतो किंवा काय. सकाळी लवकर उठल्यानंतर आहे ना 10-10:30 पर्यंत माझे एवढे कामं आवरतात. त्यात देवपूजा होते, बाहेरची झाडझटक, सर्वच काही स्वयंपाक वगैरे. किचन पण एकदम व्यवस्थित आवरून घेतला. दूध आलंय तर दूध पण तापाय ठेवायचं आहे. तर डायनिंगची काच वगैरे पुसून घेतली होती. फॅन चालू आहे तर डायनिंगची काच पण वाळली. डायनिंगवरती कवर वगैरे टाकून दिले. स्वयंपाक काढून ठेवला. आता दूध तापायला ठेवते. तर सर्व पातेलं आणि चाळणी धुवून घेतली. त्याच्यानंतर दूध ओतून घेते. तर दूध जेव्हा कधी आपण तापवतो तर गाळूनच घ्यायचं. तसंच दूध वापरायचं नाही, कारण केस वगैरे राहू शकतात किंवा कचरा वगैरे पण राहतो. तर मी एक चाळणी ना डायरेक्ट दुधालाच केली आहे. तर बघा आता दूध तापत ठेवते कमी गॅसवर. मला अजून जायला जरा उशीर आहे. मी 11 वाजेकडे वगैरे जाते ऑफिसला. तर माझे किचनमधले वगैरे सर्व कामं आवरून झाले. सोफ्याचे कवर वगैरे सर्वच म्हणजे आता कामं आवरतच आले. लवकर उठलं ना का मला जावपर्यंत सर्वच काही माझे कामं आवरून जातात. तर संध्याकाळी दळण दळायचं आहे. आता मला आहे ना पोळ्यांपुरतंच मी पीठ दळलं होतं. तर आता पिठाचा डब्बा घासून आणि बाहेरच ठेवते, म्हणजे मस्तपैकी वाळून राहील. रिकामा झाला ना का मग मी पिठाचे डबे घासून टाकते. त्याच डब्यामध्ये पीठ ठेवत नाही. आणि त्यातले त्यात लगेच घंटागाडी पण आले, कचरा द्यायचा आहे. तर डस्टबिन वगैरे पण घासून ठेवते. दररोज मी डस्टबिन, त्याच्यानंतर सुपली, झाडू प्लास्टिकचा गालाचा वापरते. तर ते सर्व काही दररोजच माझं धुणं वगैरे राहतेच. ते पहाटे 4:45 ते सकाळचे कमीत कमी 10:30 ते 11 पर्यंत एवढे सर्व काही कामं माझ्या आवरून झाले. तर लवकर उठलं ना का कामं पण लवकर आवरतात. तर थोडासा प्रयत्न करायचा लवकर उठून कामं वगैरे आवरायचं. तर आता इथे ना सोफा आवरून घेते. फक्त शेवटला ठेवला होता मी सोफा आवरायचा. काल सोफ्यावरचे कवर धुतले पण काल काय मी दुसरे टाकलेच नाही. तर आत्ता टाकतीये, म्हणजे आज सर्व बेडचे बेडशीट, सोफ्याचे कवर सर्व काही धुतलेले टाकायला भेटतील. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. ज्यावेळेस तुमच्या कमेंट वगैरे येतात ना तर खूप छान वाटतं आणि त्या कमेंट वाचायला पण खूप मस्त वाटतं. मी प्रत्येक कमेंट वाचते आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय पण देते. एकदाच नाही तर मला जेवढे वेळेस वाटेल ना 2-4 वेळेस मी त्या कमेंट वाचते. तर खूप छान छान कमेंट येतात माझ्या सर्व ताईंच्या, मैत्रिणींच्या. तर असाच मला सपोर्ट करा. आणि तुम्ही कमेंट केल्यानंतर आहे ना खूप उत्साह येतो व्हिडिओ बनवायचा. तरी पण मी करते प्रयत्न दररोज व्हिडिओ टाकायचे, पण अजून घराचं काम चालू असल्यामुळे ना थोडंसं शक्य होत नाही. तर बाहेर जर माझ्या कोणत्या ताईंला लवकर उठायचा कंटाळा येत असेल ना तर एखाद्या दिवशी प्रयत्न करा. फक्त तुम्ही मनात आणा का चला आज मी लवकर उठून बघते बरं माझं काम कसं आवरतंय. का तुमचं काम जर लवकर आवरलं का तुम्ही दुसऱ्या दिवशी पण लवकरच उठाल आणि तुमचं काम लवकरच आवरेल. तर हळूहळू प्रयत्न करा. कधी 10 मिनटं लवकर उठा, कधी 5 मिनटं लवकर उठा, असा प्रयत्न करा उठायचा. खूप जास्त पण लवकर उठायचा प्रयत्न नका करू, म्हणजे तुमच्या सवयीनुसार पण थोडा का होईना प्रयत्न करा उठायचा. कधी 5ला उठा, कधी 5:15ला उठा, कधी 4:45ला, असं थोडं 5-5, 10-10 मिनटाचा फरक ठेवून उठत जा. पटकन तुमचे कामं पण आवरतील. तर इथे ना आता डस्टबिन स्वच्छ घासून आणि उन्हामध्ये ठेवते, म्हणजे ती पण वाळून जाईल. आणि त्याच्यामुळे ना काय होतं डस्टबिन पण खराब होत नाही. मी बरेचशा ठिकाणी बघेले का डस्टबिनमध्ये एवढी घाण वगैरे राहते आणि एकदम खराब डस्टबिन राहतात. कचरा टाकून देतात पण ती डस्टबिन आहे ना तशीच ठेवतात न धुता.
तर कधीही डस्टबिन स्वच्छ क्लीन करून त्याच्यानंतर झाडू सुपली सर्वच स्वच्छ करून ठेवायचं. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा.